आधी मातोश्रीवर्या पश्चाताप करा आणि चर्चा करा मगच एकत्र. संजय राऊत यांचं सलग दुसऱ्या दिवशी आव्हान. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत अशी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी नुकतीच इच्छा व्यक्त केली आहे. भाजपचं समोर असलेलं आवाहन लक्षात घेऊन त्यांनी ही भावना व्यक्त केली. आज सलग दुसऱ्या दिवशी खासदार संजय राऊत यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं आहे. दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी आधी मातोश्रीवर या, पश्चाताप व्यक्त करा, आधी येऊ द्या, आल्यावर बघू, असं राऊत यांनी म्हटलं आहे. राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका होत आहेत. काही अपवाद वगळता आम्ही निवडणूक लढवत आहोत. बिनविरोध होऊ नये यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत, असंही राऊत यांनी म्हटले. महाविकास आघाडीने आपले उमेदवार उभे केलेले आहेत. रणधुमाळी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये असते. विधान परिषद गोपनीय पद्धतीने होते. नाशिकमध्ये काय काय होते ते आपण पाहूया, तसं राऊत यांनी म्हटले. मी इतर कामांमुळे नाशिकमध्ये सक्रिय नव्हतो. 2 जणांनी अर्ज घेतले. घोडेबाजार होऊ नये असं मिर्लेकर यांचं म्हणणं होतं. राज्यात घोडेबाजार सुरू झाला आहे. आमच्याकडे जे मत आहे ते कोणाला द्यायचं या संदर्भात उद्धव ठाकरे निर्णय घेतील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. उमेदवार दिले नाही म्हणून आमची चूक नाही. मतांमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे कोणी इच्छुक पुढे आले नाहीत. ही निवडणूक फक्त नाशिकपुरती नाही, संपूर्ण राज्यात आहे. मिर्लेकर यांची चूक नाही. बंडखोरीमुळे नगरसेवकांना आर्थिक बळ मिळेल असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे. भाजपच्याच पद्धतीनं हा सगळा डाव आखला जातो असं कळतं. मग ते तुम्हाला निकालाच्या वेळेला कळेल ना. प्रत्यक्ष शिंदे सेना म्हणजे हा काय फार मोठा फोर्स नाही आहे महाराष्ट्रात. हा पैशाचा फोर्स आहे आणि हा पैसा ठेकेदारीतून आणि भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे. अशा प्रकारचं राजकारण सर्वच पातळ्यावर. याचा अर्थ काय भाजप काय दानशूर पक्ष आहे आणि फार पवित्र पक्ष असा नाहीये. पण आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू हा शिंदे गटच आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. 3 आमदारांनी शिंदेच्या मग मातोश्रीवर या असं मत व्यक्त केलंय ना. मग आम्ही मातोश्रीवर बसलेलो आहोत उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली. मी कालही म्हणालो, जर तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर पश्चाताप व्यक्त करण्याची जागा ही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान मातोश्री, तिथे या आणि पश्चाताप व्यक्त करा. मग आम्ही चर्चा करू. कशाला निमंत्रण द्यायचं, कशाला निमंत्रण. 17 जागांसाठी निवडणूक आहे विधान परिषदेत. काही अपवाद वगळता महाविकास आघाडीकडे तेवढं बळ जरी नसलं तरी पण जागा बिनविरोध होऊ नये ही भूमिका महाविकास आघाडीनं घेतली. आणि त्यानुसार मग सातारा असेल, कोकण असेल, पुणे असेल, अन्य काही ठिकाणी महाविकास आघाडीनं विदर्भात हे नागपूर असेल, यवतमाळ असेल, मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड अशा ठिकाणी महाविकास आघाडीनं आपले उमेदवार उभे करून ते पक्षाचं जे अस्तित्व आहे ते दाखवण्याची तयारी सुरू केली. पण रणधुमाळी ही महानगरपालिका निवडणुका किंवा विधानसभा, लोकसभा आणि आता ग्रामपंचायतीत सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विमाना घेऊन फिरतात, चार्टर, हेलिकॉप्टर. त्याच्यामुळे तिथे रणधुमाळी असते. विधान परिषद निवडणुका या अत्यंत गोपनीय पद्धतीनं ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.